आता मज साये ते करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी भोगे रोगा जोडनिया दिले अनेका अरुची घेऊ का सकळापासून आता मज साये ते करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी। देवा मला पुन्हा एका गोष्टीची जाण आहे की तू ऐश्वर्य संपन्न आहे, तुझ्या ठिकाणी षड्गुण ऐश्वर्यता आहे। ऐका यशस्वी अवतार ध्यान वैराग्य ऐश्वर्य साई गुण वस्ती घे। भगवंताच्या ठिकाणी काय नाही, संपूर्ण गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुतू सत्ता दिशेही आहे। म्हणजे सत्ता तुझी आहे, ऐश्वर्य तुझं आहे, वैभव तुझं आहे, हे विश्वच तुझं आहे आणि सर्व काही तुझं असताना देखील देवा तुझ्याकडे माझी फक्त एवढीच प्रार्थना आहे, आता माझं साह्य ते करावे देवा तुझी घेई सेवा। का तर तुझ्याजवळ जे काही आहे ते तुझं तुझ्याजवळच राहू दे। ऐका चिंतन, जे काही आहे ते तुझं तुझ्याजवळच राहू दे, त्याची मला काही गरज नाही। पण एका गोष्ट, कारण या लौकिक व्यवहारामध्ये आता मला जगायचंच नाही। तुम्हाला सांगतो, जो बोधावर आडू झाला तो या लौकिकाचा त्याग करतो। लौकिक कोटपर्यंत आवडतं आपल्याला की जोपर्यंत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे सर्व आवडतं। पण एकदा ज्ञान संपन्नता प्राप्त झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपल्या अंतःकरणाची स्थिती अशी उदास होते की आपल्याला हे नकोसं वाटतं। ऐका, आणि म्हणून या लौकिक व्यवहारामध्ये नाचता येत नाही। आता जाऊ द्या, तो विषय अगदी सोपा विषय शेवटच्या एका मिनिटात 2 मिनिटात बोलतो। मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही कसे वागले की जगामध्ये लोक तुम्हाला चांगलं म्हणते? चांगलं वागले की चांगलं म्हणतील का वाईट वागले की चांगलं म्हणतील? जमला आता, बरोबर सांगितलं। ऐका, तुमच्या मनात असं आलं की चांगले वागले की लोक चांगलं म्हणतील। तुम्हाला सांगू, चांगल्याला कधीच लोक चांगलं म्हणत नाही। हा पहिला मुद्दा आहे। चांगल्याला नाही चांगलं म्हणत लोक, वाईटाला तरी घाबरून चांगलं म्हणतात। घाबरून ते म्हणतात कुठे उपाधी करता, याला कधी चांगलं नाही म्हटलं तर। पण तुम्हाला सांगतो, तुम्ही कसंही वागा, हा त्याचं उत्तर आहे। तुम्ही चांगलं वागा का वाईट वागा, लोक तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही। आता हे काही मी तुम्हाला सांगत बसत नाही कीर्तनामध्ये, याच्यासाठी घरी जा। मागे सांगितलं तुम्ही फक्त इथेच ऐकतात, घरी काही पाहत नाही, पण आताही घरी जा, भजनी मालिका काढा, त्याच्यामध्ये एक अभंग आहे, ऐसा हा लौकिक कदा राखविना पतित पावना देवराया, गोड अभंग आहे। आणि तो उदाहरण सांगतो, 1-2 उदाहरण सोडवायला काय हरकत नाही, झाले 2-4-5 मिनिटे इकडे तिकडे। एक उदाहरण सांगतो, एखादा मुलगा तारुण्याच्या उंबरठ्यामध्ये भक्तिप्रधान होता, आवड लागली परमार्थाची, कुठे गेला? आळंदीला गेला, बुवा महाराज झाला, कीर्तनकार झाला। आणि कीर्तनकार झाल्याच्या नंतर त्याच्या मनात असा विचार आला की आपण गावाकडे गेल्याच्या नंतर गावाकडे लोकांना उपदेश करणार आहे, कोणता? नाशिवंत देह जाणार सगळं ऐशका तो का क्षणाची करावा विचार करावया हा संसार लटका आहे, लटका व्यवहार सर्व संसार बाहेर झालं, असं जगाला आपण सांगणार आहे। जगाला जर आपण संसार असार आहे हे सांगणार आहे तर आपण संसार करायचाच असं त्याने ठरवलं। मग आळंदीवरून आला, गावाकडे आला आणि ठरवलं की आपल्याला लग्न करायचंच नाही। ज्याने लग्न करायचं नाही ठरवलं त्याला लोक चांगलं म्हणतात की नाही? नाही। बरं, जो 18-19 वर्षाचा झाल्यापासून धुसफूस करायला लागला, म्हणजे इच्छा झाली त्याची की नाही आपलं लग्न झालं पाहिजे, जो लग्नासाठी आतुर झाला त्याला चांगलं म्हणतात की नाही? ऐका, काय वर्णन आहे, संतांचं वर्णन आहे। लग्न करू जाता म्हणती हा, जर लग्नाची घाई केली त्याला मला लग्न करायचं असं म्हणायला लागला तर लोक काय म्हणतात, लग्न करू जाता म्हणती हा मातला। आणि एखाद्याने ठरवलं की करायचंच नाही तर म्हणे काय करीन तो लग्न, न करिता म्हणते नपुसक।
ऐका बरोबर, आई जास्त लांबवायचं नाही. अहो एखाद्याचा प्रेमळ स्वभाव आहे, रस्त्यानं जातो कोणाशी घ्या नमस्कार मावशी काका मामा कसं चाललं बोलतच राहतो बिचारा. आणि एखादा असं आहे की त्याला जर कोणी म्हटलं महाराज म्हणजे बोललं कोणी तर करतो. मग आता जो कमी बोलतो त्याला लोक चांगलं म्हणतात की तू बोलतच राहतो, तुला चांगलं म्हणतात. बहु बोलो जाता म्हणते हा वाचाळ. जास्त बोलला तर बरोबर आहे, आणि नाही बोलला तर न बोलता म्हणते सकळ गरवी. आहे की नाही? तो मग आता घरी पहा, कारण नियम असा आहे की पगारात 1-2च उदाहरण सोडून द्यायचं असतं. गणित सोडवणारे काय करतात, पगार तेवढाच असतो ना, त्याच्यामुळे उदाहरण संग्रहातले 2च उदाहरणं सोडून देतात. तुम्हाला जास्त ज्ञान पाहिजे असेल तर ट्युशन लावा. तसा प्रकार आहे हा. आता कीर्तनात सर्व उदाहरणं काय सोडून द्यायचे, 2 उदाहरणं तुम्हाला सोडून दिले. घरी गेल्याच्या नंतर हा अभंग पहा, अत्यंत सुंदर अभंग आहे. ऐसा हा लौकिक कदारा कवेना पतित पावना. शेवटचं उत्तर त्याच्या करताय का, या बाकीच्या भानगडीत पडूच नका. मग कोणती भानगड करायची, तुका म्हणे आता ऐका हे वचन त्यजोनिया जन भक्ती करा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी आपल्याला अभिप्राय देतात. तुका म्हणे असो तुझा मस्तकी, तुका म्हणे असो तुझे तुझा मस्तकी, तुका म्हणे तुझा तुझा बापाचे, तुका म्हणे तुझा बापाचे, तुका म्हणे असो तुझे तुझा मस्तकी, तुका म्हणे असो तुझे तुझा Hallelujah.
सेवा सकळ गोवा तुझी घे सेवा सकळ गोवा तुझी घे सेवा सकळ गोवा बोलते प्लास्टर में सब आ जाएगा। आता कसं बरोबर जमलं एकदम प्युअर कोणीच वाईट म्हणणार प्लास्टर मध्ये आलं वा वा असो तुका म्हणे असो तुझे तुझं मस्तकी नाही लौकिकी आता मज वर्तने आता मज साह्य करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा असो झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये अर्पण करू संत श्रेष्ठ ज्ञान माऊलींच्या चरणी अर्पण करू आणि या ठिकाणी आपण सेवेला विराम देणार आहोत। सर्व आपण जाणकार श्रोते आहात तुमच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आहे टाळकरी मंडळीमुळे शोभा आहे गावातले आपण सर्व स्थानिक टाळकरी या ठिकाणी आहे आणि विशेष करून या कार्यक्रमाकरता आमचे छोटू महाराज कुंड पद्माकर भाऊ कुंड आमचे दादा हरणखेडचे दादा हे पण या ठिकाणी उपस्थित आहे। विशेष करून आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज हे आताच प्रयागवरून आले तुमच्या दर्शनानं कुंभमेळ्याचं स्नान इथे झालं असो आनंदाचा भाग या ठिकाणी आहे आणि म्हणून आता सर्वांनी मोठ्या प्रेमानं संतांच्या चरणारविंदी आपण सेवा करू म्हणून संतांच्या नामाचा घोष करूया। भजन हे अगदी शांततेत होईल। परवा महाराज बोलले आपले आमच्या इथे कालच झालं त्यांनी म्हटलं वाटल्यास कीर्तनकारानं 15 मिनिटं कीर्तन कमी करा पण भजन मात्र कारण भजनाचा एवढा विक्षेप लोकांना चालला लोक काय करते ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय बोललेले पुरे म्हणजे 2 तास कीर्तन याच्यासाठी सांगितलं जातं की तुम्ही भजन करा आणि नेमकं जे भजन आहे म्हणजे ॲडव्हर्टाईज खूप आहे हे औषध घ्या हे औषध घ्या हे औषध घ्या असं ॲडव्हर्टाईज मध्येच गेले 20 मिनिटं आणि प्रत्यक्ष घ्यायची वेळ आले की लगेच असं कसं काय होईल ते औषध व्यवस्थितच घेतलं पाहिजे तसं भजनाला वेळ लागला तर आणि भजन चांगलं झालं पाहिजे म्हणून देवाच्या भजनापेक्षाही संतांचं भजन चांगलं झालं पाहिजे म्हणून गोड भजन करा घाई करायची नाही कारण त्याला नाईलाज असतो। आता तुम्ही चांगले आहे पण काही ठिकाणी हेच माणसं गडबड करून टाकतात हे 3 मिनिटात काय करा खडंग 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 झालं खडंग खडंग कामच नाही ना ठेक्यात भजन झालं पाहिजे भजनात ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना आणि दुसरं वर्णन आहे तुका म्हणे येते भजनाप्रमाणे आणि काय थोडं घालावे ते बाकीच्या गोष्टीला काही किंमत नाही भजनालाच किंमत आहे म्हणून माऊलीचं गोळ भजन करा अगदी शांत चित्तानं सर्वांनी बोलायचं हरी ज्ञानेश्वर
ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज Hey!